आपण बघत आहोत तो म्हणजे आर के डोंगरपाडा. नारंगीचं नाव घेताना की शांताराम या खेळाडूचं आम्ही नाव विसरू शकत नाही. ज्या काळामध्ये आम्ही समालोचन करायचो, जबरदस्त बॅटिंग करत असताना डोंगरपाडची बॅटिंग आपण नारंगीचं शांतारामचं नाव ऑफ द क्लिअर्स पंच घोषित करता की सामना चालू होते. जाऊया 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. ओ तेज तरार गोलंदाजी बघायला मिळेल. पहिला चेंडू 60 वेगाने टाकणारा मिस झाले. सर्व्हिस नावाचे खेळाडू आर के डोंगरपाडा म्हटलं की डोंगरपाडा देखील एक चांगला स्पिनर गोलंदाज होता भूषण नावाचा. तो देखील शांताराम समेत खेळला आपण पाहिलं. त्या काळातला एमआरआय चेंडू काळातला हा इतिहास आहे हो. असे नामवंत क्रिकेटपटू आम्ही अनेक वेळा बघितले. पुन्हा आपल्या शकाला पुढचा चेंडू चेंडू टटवलाय हवेमध्ये उंची गाठला. इथे बाकी बघूया खेळाडू जातो का पोचेल का. सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिकडे पोचू शकले नाही पण चेंडू लँडिंग झाल्यानंतर उंच उडला पण अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावांनी आपलं खातं खोललं गेलं. आर के डोंगरपाड्याच्या संघाने सर्वेशने खातं खोललं आणि 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणात चोहोबाजूने चोख खेळती हवा आणि अहमदाबाद बडोदा मुंबई हायवे तुम्ही बघत आहात. त्या बाजू असेल स्पर्धा कोसमाई क्रीडांगण एका वेगळ्या धाटणीचं तुम्हाला बघायला मिळतात. मी नेहमीच माझ्या मुखातून तुम्हाला बघायला मिळतो ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की ते हिमाचल प्रदेशमधलं मैदान तशा पद्धतीचं मैदान तुम्हाला बघायला मिळते. धीरज नावाचा गोलंदाज मार्गस्थ होतोय. लो फुलटा चेंडू परफेक्ट टायमिंग परफेक्ट गॅप बघितलाय. डिस्क करण्याच्या डोक्यावरनं निघून जात आहे. सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार. काय क्लास बॅटिंग बघायला मिळते. बघा कशा पाहिजे थोडा लो फुलटेज पाहिजे चेंडू बाकी इथे शफल झाला ऑन साईडला खेळण्यात जबरदस्त परफेक्ट पॉवर प्लेमध्ये कसं खेळावं ना हे इकडे बघायला मिळते. फक्त 2च क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये बाहेर असतात. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण सर्वेश नावाचा फलंदाज बघत आहात. आर के डोंगरपाडा हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. पूर्वीचा काळ डोंगरपाडा बघायला मिळाला तर फक्त जास्तीत जास्त चष्म्याच्या फ्रेम आणि बांगड्याचे कारखाने असायचे. हा इतिहास होता 20 वर्षापूर्वीचा. परफेक्ट बॉलिंग जबरदस्त बाकी चेंडू. चला पंच दोन्ही पंचाचं निरीक्षण करतात. गुड अंपायरिंग एक नामांकित पंच म्हणून ज्या पंचाने खूप मोठं नाव घेतलं तलासरी पासून तर पूर्ण वसई पट्टा तुम्हाला बघायला मिळतोय. नायगाव फाईंदर मीरा रोड या सर्व पट्टा वाडा भिवंडी असं पट्टा बघित आपण बघायला मिळतात. ओ इथे बाकी गडी बाद दिलाय. गडी बाद झालेत. यष्टीरक्षकाने कॅच घेतलं होतं. इथे गडी बाद झाला तर पहिला झटका तुम्हाला बघा सर्वेश नावाचा खेळाडू कॉट बिहाइंड म्हणून दिलं गेलं पाठीमागे बाद झालेत. चला पंचांचा निर्णयाचं तुम्ही पालन करा. धन्यवाद डीजे. चला अक्रॉस करायचं अगोदरच म्हटलं होतं. चला का नारंगीच्या प्रत्येक गोलंदाजाच्या विकेटला 100 रुपयाचं बक्षीस आणि या गोलंदाजाने धीरजने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं ते म्हणजे जेडीएल ग्रुप रायपाडा. बघा जेडीएल ग्रुप रायपाडा कशा पद्धतीने पारितोषिक दिलं. धीरजने हॅट्रिक घेतली तर 500 रुपये आणि प्रत्येक गोलंदाजांना विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस जेडीएल रायपाडा ग्रुपकडे दिलं गेलं आहे. जबरदस्त मॅचचं आयोजन नियोजन जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं रात्रकालीन स्पर्धा कोणत्याही पद्धतीचं इलेक्ट्रिसिटी नसताना जनरेटरच्या साह्याने तुम्हाला ही लाइटिंग केली जाते आणि जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी या स्पर्धेचं. चला कौशिक मंडप डेकोरेटर गुरुदत्त मंडप डेकोरेटर बघा जसं पाहिजे तसं मांडणारा. जर कोणाचे लग्न असो कोणाचं साखरपुडा असो मैदानावर साकारणं असो जशा पद्धतीचं गाव ना तशा वेश बघणारा आणि खऱ्या अर्थाने गुरुदत्त मंडप डेकोरेटरचं कौशिक डेकोरेटरचं कौतुक करावं. काय एक्सलंट कशा पहिले बनवलं गेलं. अगोदरचं वेगळं आताचं वेगळं. जसं बिल्डिंगचं बांधतात घरातलं एका बेडरूम सजवायचं घरातलं हॉल सजवायचं तशा पद्धतीचं वेगळं देखणं रुबाबदार बांधणी करणारं हे मंडप डेकोरेट तुम्हाला बघायला मिळते. अल्पावधीच्या लोकांच्या गळ्यात ताईत बनलाय. ओ हो सुसाट वेगाने चेंडू निघणारा. ज्या पद्धतीने इराकचं युद्ध आपण बघत आहात ना ब्रह्मास्त्र सोडतात तशा पद्धतीचं इराणचे ब्रह्मास्त्र सोडतात तशा पद्धतीचं बाकी अब्सोल्युटली गुड पेस गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. उत्कंठ वाढवणारे हे टुर्नामेंट
अनेकांचे डोळ्यांतर अंजन घालावं तशा पद्धतीचं मैदान साकारलं गेलंय. चांगला पिचवर ड्राईव्ह केलाय, शॉर्ट मिडायला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक केलं गेलं. सुपर गोलंदाजी आपण बघत आहात. 6 धावा आणि 1 गडी बाद झालाय. विघ्नेश आणि मुकुल नावाचे फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतात. चला बघा, 4 मिनिटं झालेत. 20 मिनिटांमध्ये ही तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. जर टाकली नाहीच 20 मिनिटात तर मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळेल. 16.13 सेकंद उरलेत. 16.13 सेकंदामध्ये तुम्हाला ही 4 षटकं टाकायची आहेत. एक दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. याची दोही याचा डोळा तोच खरा, सत्य साईबाबेचा क्रीडांगणाचा सोहळा असं बघत आहात मैदानामध्ये. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळाल्या कालच्या दिवसात. आणि पहिल्या दिवसात 50 धावा देखील चेसोबत झाला नाही. इथे देखील शेवटचा सामना जो 50 चेस केला, पण शेवटच्या चेंडूमध्ये एज लागली. 6 चेंडू 7 धावा असताना चंदन नावाच्या गोलंदाजाने अक्षरशः चंदन लावलं होतं, पण जबरदस्त एज घेतली आणि चौकार तिकडे बघायला मिळाला. अशा पद्धतीने सुपर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतात. चला घाई करा प्लीज. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे 4 षटकं. टाकली नाहीत तर मग तुम्हाला एक खेळाडू सर्कल 4. हे आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक षटकाने टायमिंग सांगत असतोय. पुन्हा बाकी नवीन गोलंदाज हेमेंद्र. इथे बाकी चेंडू टटवला मिड विकेटच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जबरदस्त क्षेत्र, तेवढंच चांगलं थ्रो बघायला मिळतोय. गुड फील्ड अँड गुड थ्रो. काय जबरदस्त चित्त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे भक्षावर चित्तात धावा तशाप्रमाणे वेगाने चेंडूवर आला. क्षणाचा क्षेत्रक्षण तेवढाच ताकदीचा थ्रो त्याच्याकडनं बघायला मिळाला आणि एकच धाव ही फलकावर लागली जाते. आता बाकी 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्ही बघू शकतात. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 3, नंतर 5 कॉम्बिनेशन आणि कंपल्सरी चेस या टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे तुम्हाला स्पर्धा खेळावी लागेल. पुन्हा हेमंत मार्गस्थ होतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू थोडासा धीमा गतीने आला. इथे बाकी खराब थ्रो बघायला मिळेल, पण तेवढंच चांगलं गॅदरिंग झालं. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानिशी धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या फलकात तुम्हाला बघायला मिळतात. वेस्ट इंडिजचं क्वालिटी, वेस्ट इंडिजचं कौशल्य, काय फोटो सेशन घेतले जातात. जबरदस्त प्रत्येक चेंडू टिपतात. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्याचं जसं आकाशामध्ये प्रत्येक ठिकाणी दाखला ना धर्तीवरनं, तशा पद्धतीचं चेंडू टाकण्याचं लँडिंग किंवा बॅटीला लागल्यावर उचलणारा कशापर्यंत लँडिंग झाला, षटकार चौकार गेला हे बघताना परफेक्ट ॲक्युरेसी. व्हॉट अ कॅमेरामॅन. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू सोडून दिलाय. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. तुषार मात्रे हे आमचे पंच तुम्हाला बघायला मिळतात. एक तटस्थ पंच म्हणून अनेक मैदानं, अनेक टुर्नामेंट प्रत्येकानं हवेविषयी वाटणारे हे पंच तुम्हाला बघायला मिळतात. आणि 9 धावा फलकावर लागल्या जातात. काय विकेट बनवलाय. सिमेंटची विकेट, वेगळ्या धाटणीची, वेगळ्या कलरची. आणि ग्राउंड जे साकारलाय, जेवढं कौतुक करावं या मैदानाचं, अल्पावधीतच एका वर्षात या मैदानाने अनेक लोकांना प्रेमात पाडलंय. स्विच हिट करायचा होता, अगोदर हेरला गेला, त्यामुळे गोलंदाजाने चेंडू थोडासा पाठीमागे म्हणजे पुढे ठेवला. शॉर्ट ऑफ लेन, ऑफ साईड ऑफ स्टॉप, परफेक्ट डिलिव्हरी. हेमंत, व्हॉट अ बॉलिंग. आतापर्यंत हेमंतने फक्त 3च धावा दिल्यात. 3 चेंडू टाकल्यानंतर पहिला 1, दुसरा 1, तिसरा चेंडू वाईड आणि त्याचा डॉट टाकलाय. जबरदस्त कमबॅक करत असताना तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतात ते नारंगी संघाकडनं. आर.के. डोंगरपाडा पॉवर प्लेमध्ये धावा जमवत नाही, थोडंसं तात्पर्य बघत आहात. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त चेंडू, वेगळ्या धाटणीचा, प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. असं म्हणतात ना, गुलाबाच्या फुलाचा सुगंध बघावा, गुलाबातले अनेक रंगबिरंगी बघितलं, पण ब्लॅक लेडी सारखा गुलाब कधी न दिसावा, तशा पद्धतीचं सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. कंट्रोल कसा असावा ना आपल्या गोलंदाजीवर. परफेक्ट लाईन अँड लेन पॉवर प्लेची गोलंदाजी करत असताना हेमेंद्र. चेंज ऑफ पेस, पुढे सरसावले. खेळाडू पोहोचेल का डीप लॉंग ऑफचा. 1 धाव तो बघायला मिळतात. क्षेत्रक्षण करेपर्यंत दुसरे धाव देखील बघायला मिळतात. आणि या 2 धावांशी जो विचार केला तर फलका धावसंख्या लागली जाते ती 11. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा, पॉवर प्लेमध्ये जखून ठेवलाय. आर.के. डोंगरपाडा संघाला कोणत्याही फलंदाजाला मोठे पटके खेळता येत नाही. परफेक्ट लाईन अँड लेन टिचून मारा करतात. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण बघतात की पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा होत आहेत, पण इथे बाकी आजच्या दिवसात जर विचार केला तर आतापर्यंत आर.के. डोंगरपाडा फक्त 11 धावा काढल्यात. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त चेंडू टाकला गेला, भन्नाट वेगवान मारा. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. ऑफसाईड ऑफ स्टंप, यॉर्कर लेन, गुडलँड स्पॉट, शॉर्ट ऑफ लेन, अशा पद्धतीच्या धाटणीतला पहिलं षटक आणि दुसरं षटक दोन्ही पॉवर प्लेचे संपले. या षटकात फक्त हेमंतने 5च धावा दिल्या आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर आर.के. डोंगरपाडाची धावसंख्या आहे 11, 1 बाद. ठेवलाय
थँक्यू. आई कोसुमाई चषक ठेवलाय खार्डी गावाला. आपण कोसुमाई चषक दिवसकालीन स्पर्धा बघितली. अप्रतिम स्पर्धा. भावेश पोतदारसारखा आयएसपीएलच्या खेळाडू मैदानामध्ये आला. ज्या पद्धतीने खेळ केला आहे. एवन पवनला आपण बघितलं. विश्वनाथ जाधवला बघितलं. अनेक नामवंत क्रिकेटपटू या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेचं उद्घाटनाच्या वेळेस मैदानामध्ये सामना खेळण्याच्या अगोदर अंडर-19 विश्वविजेता संघाचा कर्णधार वसईकर आयुष्य मात्रे ह्याला देखील इकडे आपण पाहायला मिळालं. प्रमोदजी शेडके यांनी त्यांच्याकडून त्यांनी घेतलेली इंटरव्ह्यू हे प्रत्येकाने बघितलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी चांगला ऑन ड्राईव्ह केला. सरळ चेंडू जातो डीप लावण्याच्या रिझनला. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्रक्षण करतात NCC नारंगी या खेळाडूचं मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतात. आता बघा तो नवोदित गोलंदाज बघायला मिळतोय. नयन नावाचा गोलंदाज. फुल टच चेंडू. नो बॉल. खराब चेंडू आणि इथे बाकी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. दूरवरचा पट्टा मिड विकेटच्या खेळाडूसाठी. नो बॉल दिला. हाईट फॅक्टर नो डाऊट. गुड अंपायरिंग आशुतोष व्यवहारे तुम्हाला बघायला मिळतात पंच म्हणून. आणि दुसऱ्या साईडला राकेश राऊत हे तुम्हाला पंच बघायला मिळेल. हाईट फॅक्टर नो बॉल दिलं गेलं आणि चेंडूवर चौकार बघायला मिळाला. 5 धावांशी स्कोर होता. कारण गरज होती मोठ्या फटक्यांची. आणि बघूया एक चांगल्या पद्धतीचं सुवर्ण संधी फलंदाजाला फ्री हिटची बघायला मिळते. फ्री हिटचा फायदा कसा उचलतायत. कारण फ्री हिट म्हटलं फक्त एकमेव विकेट फक्त धावबाद विकेट तिकडे मिळू शकतोय. बाकी कोणत्याही क्रिकेटच्या क्षेत्रातले विकेट तुम्ही तिकडे मिळू शकत नाही आहे. या फ्री हिटचा खुणावतायत. चला घाई करा. निश्चितच 10 मिनिटं आणि 10 सेकंद उरलीत. तुम्हाला 4 षटकं त्या मिनिटात टाकायची आहेत. जर टाकली नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी वेगवान मारा बघायला मिळतोय. पण तिथे बाकी खराब क्षेत्र होताना पाहायला मिळते. पण चांगलं बॅकिंग केलं ते म्हणजे थर्डमॅनच्या खेळाडूने. इकडे बाकी 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. थोडंसं बाकी ॲग्रेसिव्ह आरके डोंगरपायचे खेळाडू. कुठेतरी धावा जमत नाहीये आणि 19 धावा या बाकी फलकावर लागतात. 2च धावा आल्यात. बघा ना इथून लक्षात ठेवा कोणत्या बॅटरने खेळता. हातामध्ये येलो कलरची ज्याने इथं प्लॅगेज घातलाय तिथून तो खेळताना बघत असतात. 19 धावा. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. नयन देखील खूप चांगल्या पैकी गोलंदाजी करतात. प्रत्येक गोलंदाजीने आपलं काम चोख पाडलंय. सॉरी एकच. हा एकच काढलाय. हा इथे बघा 2 धावा बघताय की चान्स मिळत होता. अगोदरच्या सामन्यात काही क्षेत्रक्षण बघायला मिळालं. थर्डमॅनच्या खेळाडूंना ज्या पद्धतीने दोघांकडे चेंडू फ्लंबिंग झाला आणि चांगलं क्षेत्रक्षण करत आपण बघितलं आणि एकच धाव झाली त्या दरम्यान. आता बाकी 2 धावा बघायला मिळतात. 20 धावा. साहिल पाटील खरोखरच कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुझं निरीक्षण आणि ज्या पद्धतीने तू काम करतोय ना लेखाजोखापेक्षा अप्रतिम. साहिल पाटीलचा खऱ्या अर्थाने विश नेटवर्कचा करता तारा जर बघायला मेन हार्ड तर साहिल पाटीलचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी खूप मेहनत करत असतो आपण साहिल पाटील नेहमीच बघत आहात. बाकी चेंडू गेलाय ऑन साईडला. एज लागलाय. एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी धाव बघायला मिळेल का. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त फील्ड अँड थ्रो. इथे बाकी खूप चांगल्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतात NCC नारंगी. अनेक रूप आहेत. अनेक कारणात आपण कसं आउट होऊ शकतो बघू. ते फलंदाजाच्या हातात आहे शेवटी. पुन्हा पद्धतीने इथे बाकी चेंडू टटवला. डीप लांबच्या रिझल्टला खेळाडू पोहोचेल का. चेंडू निघून जाईल. 4 धावा खडखडीच्या होतात. मोक्याच्या क्षणी धावे गरज होती येण्याचं आणि जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो डीप लॉंगच्या रिझनला. बघा ॲक्शन प्लेमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने सरळ चेंडू होता गोल्डन स्पॉटचा. इथे बघा अतिशय सुंदर ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. प्रयत्न केलं पण तो प्रयत्नापर्यंत यश आलं नाही. खूप दूरवर प्रयत्न होता. या 4 धावांचा जर विचार केला तर फलका धावा होतात त्या म्हणजे 25. ओहो काय सजवलाय. जणू काय हॉलीबॉल मधला सेंटर नेटच्या वरनं चेंडू मारला. शप्पने चेंडू टटवलाय. जबरदस्त बॅटिंग. 6 धावा खणखणी षटकार. बघा कुठेतरी ॲग्रेसिव्हपणा इथे दाखवत होता. पण या बॅटरने बाकी चांगली बॅटिंग करत असताना आता बाकी कुठेतरी चांगल्या पद्धतीने तुम्ही धावा जमवताना पाहत आहात. फलका धावसंख्या लागलाय ती 31 धावा झाल्यात. 3 षटके 31 धावा. चला बॉल पोचवायचा आणि प्रेक्षक खरोखर तुम्हाला एक आला बॉल. मॅच बॉल देखील आलाय. आमचे प्रेक्षक फक्त मॅच पण नाही तर मॅचचा बॉल देखील बघा. हे या गावात तुम्हाला बघायला मिळते. आम्ही सर्व नाही तर आम्ही सर्व ऑर्गनायझर ही जबाबदारी जी उचलतात ना आमचे रसिकमय प्रेक्षक त्यांचं देखील मनापासून कौतुक. थँक्यू सो मच. असं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला करा आणि तुम्ही सहकार्य करतायत म्हणून एवढी मोठी मॅच तुम्हाला बघायला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी धावा झाल्यात. 3 षटकं बघा. 6 मिनिटं म्हणजे 6.5 मिनिटं उरलेत. तुम्हाला षटक टाकायचे आहेत.
धीरज नावाचा गोलंदाज बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग, 9 चेंडू 18 धावा. मकुल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला, योगेश जो बघायला गेला 6 चेंडू 5 धावा. धीरज मार्गस्थ होत आहेत. चेंडू हवेमध्ये गेलाय, चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचेल का? नो मॅन्स लँड जागेवर पडतोय. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आले. डीप लॉंगच्या रिझनला चेंडू फील्ड एंड थ्रो करेपर्यंत 2 धावा पुनश्च एकदा तुम्हाला बघायला मिळतात. आणि या 2 धावांची धावसंख्या होती ती इथे बाकी याला गडी बाद झालेत. आणि बाद झालेत ते मला वाटते योगेश बाद झालेत. खरोखर मोक्याच्या क्षणी बॅट धावा बघायला मिळाल्या. मुकुलचं मी कौतुक करतो. आपण मुकुलने जेव्हा धावा काढल्यात 9 चेंडू 18 धावा, 33 धावा 2 गडी बाद. बघूया आर के डोंगरपाडा किती धावाचा पल्ला पूर्ण करतोय. पप्प्या, दादा प्रॉपर नाव पप्प्याचं आहे का? हा, असं प्रफुल्ल सांगा ना. आपण युट्यूबवर मॅच बघतो, शाळेच्या लिव्हिंगमध्ये असं चुकलं तर कसं वाटतंय? मग कोर्टात जावं लागलं, ॲफिडेव्हिट करत तर पप्प्या नका म्हणू, प्रफुल्ल. किती सुंदर नाव दिलं ना देवाने, असं सांगा. थँक्यू सो मच. हे म्हणजे कसं आहे, कुठेही जाताना शिका आयुष्यामध्ये. किती सुंदर नाव आहे प्रफुल्ल. हा, माणूस प्रफुल्ल प्रवीण बघतोय. असतात पूर्वी आपण देखील असं चुका करायचो. आम्ही देखील चुका चुका करता शिकलोय. जबरदस्त बघूया. भरगच्च बांध्याचा हा खेळाडू आहे. बघूया आर के डोंगरपाड्याचं कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 4थ्या नंबरवर बॅटिंगसाठी गेलाय. आणि एका साईडला मकुल 9 चेंडू 18 धावा, ज्याने जबरदस्त बॅटिंग केलं. कुठेतरी अडखळण्याची सुरुवात झाली, पण त्यानं बाकी धावा जमवताना बघितलं. पुन्हा आपल्या शक्यला पुढचा चेंडू. ओहो, काय गोलंदाजी बघायला मिळते. जणू काही राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर 2 पासून दूर राहा असं सांगताना सन सन करून निघून जाते. तशा पद्धतीचा वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळालाय. वॉट अ बॉलिंग. धीरज कौशल्य, जबरदस्त कमबॅक केला ह्या ओव्हरमध्ये. 4 मिनिटं 56 धावा तुम्हाला संपूर्ण 4 षटकं संपवायला लागतील. 20 मिनिटांमध्ये षटकही टाकायची आहेत. जर कोणत्याही संघाने पूर्ण केली नाही तर बाकी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आत. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू. ओहो, जबरदस्त ऑन ड्राईव्ह केला. सरळ चेंडू जातो मिडॉनच्या रिजनला. इथे बघा क्षेत्र खेळून एक धाव बघायला मिळेल. दुसरी होईल का? नाही. जबरदस्त फिल्डिंग. परफेक्ट ॲथलीट कसा असावा हे तुम्हाला उदाहरण दाखवतात ते एनसीसी नारंगीचे खेळाडू. एनसीसी नारंगी म्हटलं की उत्कृष्ट दर्जाचं मैदान तिकडे सज्ज झालं. त्या मैदान सातत्यपूर्ण खेळ करत असताना ही अनेक मुलं त्या गावातून आपण खेळताना सजताना पाहायला मिळतात. पण आतापर्यंत विचार केला, जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्हाला बघायला मिळतो धीरज. चेंडू टटवला आहे सर हातामध्ये डीप लावाच्या रिझनला, आणि इथे झेल पकडला गेलाय. आणि इथे बाकी तो खेळाडू पाहायला मिळतो, तरंग नावाचा खेळाडू. जबरदस्त आमचे व्हॉलेंटियर तुम्हाला बघायला मिळतात. परमेश्वर जर त्याला वाणी दिली नाही, पण त्याच्या बोहीतून त्याच्या डोळ्यातून जे आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरोखर बघा, म्हणतात ना एक नंबर. पाहिजे का ते गाणं, तुझी कंबर हाय शंभर? नको, जाऊन द्या, रात्रीचे दिवस आहेत. चला, क्रॉस धावसंख्या आहे ती 34, 34. आकाश नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 3.42 सेकंद उरलीत आणि तुम्हाला ते 2 चेंडू टाकायचे आहेत. आतापर्यंत विचार केला तर एकमेव बॅटर जो बॅटिंग केली चांगला जो बाद झालाय. आता बाकी दोघांवर मोठी जबाबदारी. एका साईडला आकाश, एका साईडला प्रफुल्ल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आणि जबरदस्त गोलंदाजी करतात धीरज, याला बघतात. आतापर्यंत 1.4 चेंडू हाताळीत 9 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. सुपर क्वालिटी क्रिकेट आणि जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. दिशा कशी असावी, नियंत्रण कसं असावं, कशा पद्धतीने फलंदाज राखून ठेवावं, वेगळ्या धाटणीचे प्रत्येक चेंडू टाकण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे कॉटन बॉलचा चान्स. खोटा गोलंदाज जातो, घेतील का? जबरदस्त कॅच घेतलाय. खूप चांगली क्वालिटी क्रिकेट. नजर शेवट पण हटवली नाही आणि जबरदस्त कॅच घेतलाय. आणि आतापर्यंत 3रा गडी बाद करण्याचं काम केलंय धीरज या गोलंदाजी. तर गोल्डन डकचा शिकार बनला मला वाटते. आकाश गोल्डन डकचा शिकार बनलेत. स्वतः कॉटन बॉल घेतलं गेलं, चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम 4थं षटक हाताळताना. कारण 3ऱ्या षटकात धावा आल्या, त्यानंतर वाटलं होतं कुठेतरी 50-55 तुम्हाला पाहायला मिळेल का, पण त्यानंतर बाकी चांगलं गोलंदाजीने कमबॅक केलं आणि त्या कमबॅकमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. पण खऱ्या अर्थाने आमच्या बोईसर तारापूर भागात या स्पर्धेची चर्चा आहे. जे लोक शेवटच्या दिवशी मॅच रस्त्यावरून बघून गेले ना, त्यांनी म्हटलं की खदानीमध्ये बघितलं, कारण जिथपर्यंत दगड निघते तिथपर्यंत खदान म्हणतो, आणि एकदा पावसाळ्यात पडून पाणी साचलं की त्याला खाण म्हणतो. आणि तिथे एवढं सुंदर मैदान बनवलं. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला ते मंदिर डोंगरावरती ग्राउंड बघायला मिळते. आणि तशा पद्धतीने इथे बाकी मैदान साकारलं गेलं आहे. आज खऱ्या प्रकारे सोन्याच्या मोलामध्ये घेण्यापेक्षा जे सोनं आजी आजोबांनी हजारात घेतलं होतं ते आज लाखोतमध्ये झालं. तशा पद्धतीचं अफलातून मैदान इथे बाकी साकारलं गेलं. आणि या मैदानामुळेच तर एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळताना बघत जाऊया. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पार्थ.
काय गोलंदाजी टाकलाय हो. जबरदस्त गोलंदाजी. शाळेमध्ये जायचं, पहिल्या दिवशी एबीसीडी लिहायचं आणि ते संपूर्ण भरून गुड आणलं, की आई बाबा बट्टर माझा मुलगा कसा काय शिकतो, मोठा होईल. तशा पद्धतीने आजी आजोबांनी थाप द्यावी ना, असं शिकत जात. अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. 2 षटकं, 9 धावा, 3 गडी बाद. व्हॉट अ ट्रिमेंडस परफॉर्मन्स फ्रॉम धीरज. जबरदस्त गोलंदाजी. एनसी नारंगीचा गोलंदाज करत असताना इथे परफेक्ट तुम्ही 4 षटकं हाताळली. 1.35 सेकंद बाकी राहिला. थँक्यू सो मच. असंच प्रत्येकाने काम करावं. वेळेचं महत्त्व काय असते हो. टिकटिक वाजवते डोक्यात, कधी उदे कधी ऋण आहे. हे तुम्ही जर बघितलं साहित्य मन करतो ते गाणं, तशा पद्धतीचं आयुष्य पण ते कलाटीने वेळेला महत्त्व देणार आपण बघत आहात. धीरज 2 षटकं, 9 धावा, 3 गडी घेतलेत. हेमेंद्रने बाकी 1 षटक टाकलं, 5 धावा दिल्यात आणि नयन थोडा महाग पडला. एका षटकात त्याने 20 धावा दिल्या. काय परफेक्ट क्वालिटी. 20 नेटवर्कचं जे वक्तृत्व आणि आम्हा समालोचकांना सोपी कॉमेंट करण्यासाठी काम करू देते हे बघायला मिळते. श्रेयश आऊट झालाय 6 धावावरती. मकुल आऊट झालाय 10 चेंडू 18 धावावरती. योगेश आऊट झालाय 7 चेंडू 7 धावावरती. प्रफुल्ल नॉट आऊट आहे 2 चेंडू 1 धावा खेळून आणि आता पार्थ खेळतोय तो म्हणजे 1 चेंडू 0 धावा. बघा लेखाजोखा किती सुंदर बघायला मिळते. जणू काही ऑस्ट्रेलियामध्ये जावं आणि त्या ऑस्ट्रेलियाचं सेशन बघावं तशा पद्धतीचं काम विच नेटवर्कच्या माध्यमातून. ओहो, रायझिंग डिलेव्हरी, रायझिंग डिलेव्हरी. ह्याला बघितल्यानंतर ना रणजी स्कॉटचा खेळाडू ज्याला खेळवलंच नाही आमच्या बोईसर भागातला अकीब कुरेशी ह्याची आठवण जाते. तशा पद्धती ॲक्शन वंदे मातरम संघ टेनिस खेळायचा. ओके, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमनी. सर या ना, सर या. कळलं त्यांना आम्ही सर काय सांगितलं ते. बाकी गोष्टी आपण युट्यूबच्या म्हणून सांगायच्या नसतात. येऊ द्या त्यांना बघतील ते सांगतील. प्रश्न नो डाऊट. सनी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तर अकीब कुरेशी याला रणजी स्क्वॉडमध्ये घेतलं होतं. पण नंतर मुंबई रणजी स्क्वॉडचे आपण सगळे मॅच हरलो. शेवटच्या 2 मॅच असताना खेळायला मिळेल का, पण त्याला संधी दिली का नाही. अफलातून पेस गोल टाकायचा. ज्याने खरं तर साईराज पाटीलला जखून ठेवताना काम बघितलं, सिद्धार्थ ठाकरे जखून ठेवताना काम बघितलं, हार्दिक तांबोळीला. कारण ह्या पूर्ण लहान मुलांचं क्रिकेट माझ्यासमोर आम्हाला बघायला मिळालं. तर असे अनेक नामवंत क्रिकेटपटू आपल्या पालघर जिल्ह्यातून मुंबईसाठी खेळताना आपण पाहायला बघितलेत. जाऊया मैदानाच्या मध्ये पंचांकडून देखणी केली जाईल आणि मग तुम्हाला डिसिजन कळवू. म्हणून म्हणतो 12व्या 13व्या खेळाडूकडे बघू नका. त्यांचं काम तेच करतील. आम्हाला तेच सांगतील तेव्हा आम्ही डिक्लेअर करू. आम्ही देखील बघू शकतो पण कशासाठी त्यांना नेमलंय बघूया. डीआरएस घेतलाय बॅटिंग टीमने. जबरदस्त मॅच मैदानाच्या वेळी 34 धावा. धावा होत नव्हत्या पण नयनचं षटक महागात पडलं आणि तिथे 20 धावायला असं वाटलं की पण त्यानंतर बाकी 4थं षटक अफलातून हाताळलं. तिथे कमबॅक केलं एनसीसी नारंगी संघाने आणि कौतुक करावं लागेल. 34 धावा झाल्यात, 4 गडी बाद आहेत. पंच बघतात खूप चांगला पैसे कॅमेरे वर्क इकडे बघायला मिळतंय. अल्पावधीतच एवढं व्हायचं कारण ज्या पद्धतीने टीमवर्क आहे ना ते टीमवर्क तुम्हाला मोठं करते. एखादी कंपनी टाकली की जो प्रोडक्ट पण ते प्रोडक्ट काढण्यामागे तुम्हाला क्यूसी क्यूए हे सर्व बघायला लागते. ॲनालिसिस. दिस इज अ फेअर डिलेव्हरी. म्हणजे बॅटिंग टीमचा डीआरएस संपलाय. हो, पहिला चेंडू होता. फेअर डिलेव्हरी. जबरदस्त मॅच आपण बघत आहोत. काय थंडगार हवा बघायला मिळते. वसंत ऋतूची चाहूल तुम्हाला बघायला मिळाली. प्रत्येक झाडाची पालवी ना ही तुम्हाला बाकी होईनंतर हिरवी बघायला मिळते. आणि वसंत ऋतू तेच आनंद प्रत्येकानं बघायला मिळतं. डोळ्यांना शांत करणारं, आनंद देणारं हिरवीगार मैदानं बघायला मिळतात. आणि कोसमाई मातेची कृपा काय हो, काय उत्सव साजरे करत आहे गावकरी. जणू काय हीच माझी आई, हीच माझी माता. आणि प्रत्येकाला नवसाला पावणारी कोसमाई आई. जेवढं ते कौतुक करावं तेवढं कौतुक या गावाचं खरोखरच अफलातून काम. जाऊया. डीआरएस बॅटरीचा संपलाय. पुरेशा गोलंदाज तुम्हाला सैन्य नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. भन्नाट वेगवान मारा करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. ओ गुड बॉलिंग. प्रफुल्लला बाकी डॉट गेलेत. प्रफुल्ल समोर नाही. प्रफुल्ल अनड्राईव्ह करायचा होता. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा उचली घेताना निघून गेलाय. तो दोन्ही चेंडू डॉट गेलेत. सिमेंटची विकेट असल्या कारणाने तुम्हाला उचली बघायला मिळेल. आणि आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं तर 60% विकेट तुम्हाला सिमेंटच्या बघायला मिळतात. 40% विकेट ह्या तुम्हाला फक्त 40% मातीच्या बघायला मिळतात. पुन्हा मार्गस्थ होतोय गोलंदाज. ओ याला पंच खुणावते. दिस इज व्हाईट बॉल. वेगाची मर्यादा वाढवण्यात गेली. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. यास पंच खुणावतात. दिस इज व्हाईट बॉल. आणि पंच खुणावतात व्हाईट बॉल. पण वेग वाढवतात असताना आपलं नियंत्रण गेलं आणि नियंत्रणामुळे ती तुम्हाला अतिरिक्त धाव मोजावी लागली. जबरदस्त आयोजन. रात्रकालीन मॅचेस तुम्ही बघायला मिळतात. पूर्णतः जनरेटरवर कोणत्याही प्रकारची लाईट नसताना इथे बाकी कृत्रिम लाईट तयार केली जाते.
ऑन ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. ड्राईव्ह का स्टेट ड्राईव्ह जातो. जबरदस्त टायमिंग. सुनील मनोहर गावस्करांची आठवण झाली त्या स्टेट ड्राईव्हची. जबरदस्त चौकार. तुम्ही ओमटॅकच्या ICW इन्स्टिट्यूटमध्ये गेले की सचिन तेंडुलकरांचा स्टेट ड्राईव्ह कसा मारतायत तशा पद्धतीने तिकडे फोटोशॉट ठेवलं गेलाय. प्रत्येकाला पाहून मनोभरात आनंद बघायला मिळते. 2 बॉल जरी चुकले पण त्यानंतर बाकी आलेल्या चेंडूला जबरदस्त स्टेट ड्राईव्ह बघायला मिळालं आणि या स्टेट ड्राईव्ह धावसंख्या होती 4 वाढून ती 39. कुठेतरी चांगल्या धावाचा उभारणी करताना बघायला मिळतोय. अजून देखील 3 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत आणि आर.के. डोंगरपाडा किती धावाचं मोठं लक्ष उभं करतायत NCC नारंगी संभाषणामध्ये पाहूया. यानंतरचा सामना कोणाचा आहे? शिरगाव ना, शिरगाव स्पोर्ट्स आणि आई ग्रुप परेडपाडा या नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. शिरगाव स्पोर्ट्स आणि आई ग्रुप परेडपाडा या. ओ हो हो, काय दिलंय? यो 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 विमान गो उडतो आकाशात गो. अनेक लग्नामध्ये आपण गीतं ऐकतात ना, तशा गीताचं पडसाना करताना जबरदस्त बॅटिंग. हाच तो फलंदाज का 2 चेंडू हात पडला आणि नंतर बाकी जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. बघा अक्षरशः यष्टारवर चेंडू होता पण ज्या पद्धतीने आपल्या अंगामध्ये ताकद आहे ना, जबरदस्त ऑन ड्राईव्ह लॉंगच्या डोक्यावरनं 6 धावा खणखणी षटकार. काय जबरदस्त प्रफुल्लने प्रथवित केलं आपल्या प्रत्येक संघाला. कोणीतरी पप्प्या नाव सांगितलं. पप्प्या काय हो, पप्पूल किती सुंदर नावं दिलं आई वडिलांनी. त्या नावाने काम करत असताना मैदानामध्ये आज बाकी बघत असतील ना घरी, लग्न झालं का त्यांचं, अर्धांगीने बघत असेल काय माझं मिस्टर खेळतोय, बघ तुझे पप्पा कसं खेळतात, किती आनंद बघायला मिळतात. पुन्हा आपल्या शक्यला पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला पण हा हेलिकॉप्टर जसं की आपला अजित पवार गेले तशा पद्धतीचं मला वाटलं पडलंय. इथे बाकी रनिंग बिटवीन द विकेट. ओ हो, हातातला चेंडू सोडलाय. धावपाचा चान्स घालवलाय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होतात आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 47. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगला पाठलाग करताना चांगल्या धावा आल्या. सुरुवातीच्या 2 षटकात फक्त 11 धावा पॉवर प्ले मिळाल्या पण तिसऱ्या षटकात 20 आल्या ना, तिथून बाकी तुम्हाला धावसंख्या मोठी उभारताना आपण बघत आहात. चला दोन्ही संघ याच्यात इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शिरगाव स्पोर्ट्स आणि आई ग्रुप परेडपाडा या इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी करणार आहोत. आल्यानंतर टॉस केल्यानंतर आमच्या आयोजकांना भेटा. ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. चला या शिरगाव स्पोर्ट्स आणि आई ग्रुप परेडपाडा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्या षटकातला चेंडू हाताळला कशा आपण बघूया. फुलटच चेंडू होता. प्रफुल्ल जास्त काही खेळता नाही, खेळाडूचं लक्षच नव्हतं, ब्लाइंड झाले होते. नंतर कळलं की चेंडू माझ्याकडे येतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात आणि बघता बघता एक सन्मानजनक धावसंख्या उभी केल्या 49. म्हणजे 50 धावा हे एक दडपण आहे या स्पर्धेमध्ये. तशा पद्धतीचे 50 धावा विजयासाठी करायचे आहेत. जाऊया आपण टॉसमध्ये, जिथे तुम्हाला 2 संघ बघायला मिळतील. एका साईडला शिरगाव स्पोर्ट्स आणि एका साईडला आई ग्रुप परेडपाडा. चला या टॉससाठी दोन्ही संघ आलेत का? या दोन्ही संघ आलेत. दादा कोणाकडून करूया? या हेमंत भगत साहेब या. काय व्यक्तिमत्व बघायला मिळते ना, छोटी कट दाढी, झिरो कट मारायचं. पूर्वीच्या काळामध्ये नवऱ्याची दाढी करायची, आता तसं गरज नाहीये. दाढी विना तुम्ही सर्व काही करू शकतायत. कमी खर्चात मोठं काम बघा. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व बघायला मिळतात. या गावामध्ये आलं ना की हसायला खूप मिळतं हो. दुःखी माणसं तो बघायला मिळतील. आमचा मंडप डेकोर बघा ना, कोणत्याही जागा चिखल्यात देखील कमळ होतील अशा पद्धतीचं काम करतात. या सर्वप्रथम तुझं या स्पर्धेमध्ये त्याला करतोय आई ग्रुप आणि एका साईड तुम्हाला संघ बघायला मिळतो तो शिवगाव स्पोर्ट्स. पहिली चॉईस करा दादा. हे बघा. उडवा तेच बोल सांगितलं नाही. नाही परत परत करा. हाताला लागा. इथे खाली पडा. कोसमाई कॉल केलाय, बघूया काय येते. हा सत्यच आहे आलं. दादा बसून घ्या, आपण मॅचचा घेऊया आनंद. शिवगाव स्पोर्ट्सने टॉस जिंकला. शिवगाव स्पोर्ट्स शिरगावने काय घेणार? बॅटिंग. अरे वा, पहिला संघ मला बघायला मिळाला. जास्तीत जास्त बघता की बॅटिंग का घेतली. आता बोला ना, मोबाईलवर तुम्ही रात्री रात्रीशी बोलत असतात, इंग्लिश असतात, जास्तीत करतात. आता बोला बॅटिंग का घेतलंय, कारण चेस होतं म्हणून तुम्ही बॅटिंग घेतलंय. हो. ओके थँक्यू. कोणाचा फोन आला होता? कोणाचा नाही. नाही ठेवला फोन, कसं काय ना बोलू शकतात. ठीक आहे चला, तुम्हाला का फोनवर बोला. मराठी हिंदी ओके. टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? नक्कीच बॅटिंग घेतली असती. एनिवे तुमची फिल्डिंग आहे हा पार्ट असतो एक, पण आता तुमची फिल्डिंग आहे. समोरच्या संघाला किती धाव रोखण्याचा प्रयत्न कराल?
5 षटकांमध्ये 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या टुर्नामेंटबद्दल काय म्हणा, आयोजनाबद्दल, ह्या मैदानाबद्दल आल्यानंतर तुम्ही कशा ह्या मैदानामध्ये प्रेमात पडलाय, कसं बघता आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? पण नक्कीच आयोजन नियोजन अप्रतिम आहे आणि अ, जे नियोजन केलं आहे ते एकाच्या याने कधीच नाही होत. पूर्ण कोणाचा ना कोणाचा हातभार वगैरे लागला असेल म्हणून एवढी चांगली टुर्नामेंट इथे भरवलेली आहे. रस्त्याला येताना वाटलं काय डोंगरामध्ये आपण येतो आणि डोंगरामध्ये अशा प्रकारे जन्नत आणि सुंदर मैदान तुम्हाला बघायला मिळेल? हो, नक्कीच कारण की लास्ट टाइम कोसमाई चषक झाला तेव्हा पण खेळलो होतो आणि आता अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. बघूया एक मोठी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करतोय. जिथे ऐकणार आहोत एक नामवंत समालोचक आदरणीय संदीपजी गावण यांचा गोड आवाज आणि खऱ्या अर्थाने आम्हा तिघा समालोचक प्रमोदजी शेडगे एक बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एवढं कौतुक करावं तेवढं कधी पालघर भूषण, सुप्रीमो, रतनबोवा अशा अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या संदीप गावण म्हटलं की हे देखील टेनिसच्या व्यतिरिक्त लेदर क्रिकेटचे देखील चांगले समालोचन करतात. तर ऐकूया संदीप गावण यांचं समालोचन. लाख लाख धन्यवाद दीपक संके सर. खूप चांगलं समालोचन आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं दीपक संके सरांचं. बोईसर येथून ते बिलॉंग करत आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोड आवाज आपला ते पोचवत असतात. इथे नुकताच पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आर के डोंगरपाडा टीम बॅटिंग करत असताना त्यांची धावसंख्या झाली आहे ती 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष NCC नारंगी संघासमोर ठेवलं गेलं. आता फिल्डिंग करताना चांगली आखणी या ठिकाणी करावी लागेल आर के डोंगरपाडा या टीमला. राधाकृष्ण क्रीडा मंडळ डोंगरपाडा या संघाद्वारे कोणता गोलंदाज प्रमुख अस्त्र म्हणून ज्याचा वापर होईल कोसमाई क्रीडांगणावर ते आपण काही वेळातच बघणार आहोत. सत्यसाई चषक 2026चा रजनी क्रिकेटचा हा थरार आहे आणि तिसरी रजनी आहे या स्पर्धेची. तिसरी रजनीमध्ये आज कोणता संघ पुढे येईल 10 संघांना प्राधान्य दिलं आणि 10 मधून पुढे कोणता संघ येईल हे नक्की काय आतापर्यंत सांगितलं जाऊ शकत नाही. चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलं. कौशिक मंडप डेकोरेटर्सद्वारे ही चांगली सजावट तितकीच चांगली फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचं सुद्धा मी कौतुक करतोय. विश नेटवर्क म्हटलं तर विश्वास पाटील यांची ही यूट्यूब वाहिनी साहिल पाटील पूर्णतः हँडलिंग करतायत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत कॅमेरामॅन मुनीत कुडू आणि सोबतच राज निजाई हे सुद्धा या ठिकाणी जुडले गेलेत. आमचे स्कोरर मॅन्युअल स्कोरर सुद्धा इथे आहेत जे चांगलं काम करत आहेत. त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. 50 धावांचं टार्गेट आहे. 2 बॅटर उतरलेत. धीरज स्ट्राईक इनकडे नॉन स्ट्राईक इनकडे हरीश. NCC नारिंगी टीमला 50 धावांचं टार्गेट आणि मुकुल हा पहिलं गोलंदाज आलाय. हे पहिलं षटक टाकण्याकरता मुकुल म्हटलं तर एक मोठं नाव आहे. चांगलं क्रिकेट गाजवलं या काळाडून. इथे सुद्धा या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे मिड विकेटमध्ये आणि एक आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मुकुल तयार. थोडासा रनअप मध्ये तो चुकला गेला आणि डेड बॉलचा इशारा पंच आशुतोष व्यवहारे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. आशुतोष व्यवहारे, राकेश राऊत सर, विरल नायर सर चांगलं काम या स्पर्धेमध्ये झालं आणि या मैदानावर त्यांची सलगची ही दुसरी स्पर्धा आहे. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा बॉल अँड काय घडलं. चर्चा होतोय. अपील जोरदार केले जातं. दोन्ही पंच एकमेकांसोबत चर्चा करतील. पुढे जात आहेत. कोणत्याही टीमचं नुकसान नको याबद्दल चर्चा होतोय. विकेट आहे की नाही आणि हेच लागले की नाही हे पाहिलं जातंय तिथे. म्हणजेच त्याबद्दल ती चर्चा होतोय. व्हॉट हॅपन. राकेश राऊत सर आहेत आणि आशुतोष व्यवहारे सर आहेत. NCC नारंगी नीड्स 50 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. 30 बॉलमध्ये 50 धावा त्यांना पाहिजेत. मुकुल जर या विकेटवर चालला या खेळपट्टीवर जर चालला तर मग धोक्याची घंटा वाजली जाऊ शकते NCC नारंगी टीम करता.
पंच जागेवर येत आहेत. डिसिजन एज करता DRS. क्रुशल मोमेंटला त्यांनी घेतलंय. क्रुशल मोमेंट करता या ठिकाणी आपल्याकडे इकोमीटर सुद्धा नाही आहे. परंतु आता बघूया काय तिसरे पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. कुठल्याही खेळाडूने पंचांसोबत दबाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. जे काही डिसिजन असेल ते दोन्ही टीमला मान्यच करावं लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. सर्वजण एकत्रित येऊन दबाव टाकू नका. पंच म्हणजेच क्रिकेटमध्ये आपण त्यांना देव समजतो. पंच कुठल्याच टीमच्या बाजूने कधीच नसतात. पंच हे सत्याच्या बाजूने असतात, क्रिकेटच्या बाजूने असतात, नियमावलींचं पालन ते करत असतात. आणि म्हणूनच तुम्ही थोडेसे बाजूला बा. त्यांच्यावर जे काही अवलंबून असेल. मुकुल यांचं नारंगी संघाला 50 धावांचं लक्ष आणि पहिलाच बॉलवर या ठिकाणी अपील होती मुकुलची. व्हॉट हॅपन चर्चा होतोय. परंतु क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा हे दृश्य बघत असतोय. सचिन तेंडुलकर सरांना सुद्धा आऊट नसताना आऊट दिलं गेलं. त्याचबरोबर आपण आणखीन काही खेळाडूंचं उदाहरण या ठिकाणी देऊ शकतोय. आऊट असताना सुद्धा आऊट न देता बॅटर स्वतःहून नक्रीच सोडणारे असे बॅटर आहेत. ॲडम गिलक्रिस्ट ह्या खेळाडूचं आठवण झाले. 12 वेळा पंचांनी त्यांना आऊट दिलं नव्हतं, परंतु स्वतः डिसिप्लिन दाखवत ते मैदानाच्या बाहेर पडलेत. असा एक रेकॉर्ड्स आहे क्रिकेटमधलं. इथे सुद्धा जे काही डिसिजन असतील पंचांचे ते तुम्ही मान्य करा. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघितलंय विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे, राकेश राऊत या पंचांनाच रजनी क्रिकेट असो, डे क्रिकेट असो, जास्त मागणी असतं. त्यामध्ये आपला जास्त वेळ सुद्धा खर्च होतोय. टाइम इज मनी. वेळेचं बंधन आहे. प्रमोद शेडगे सर नेहमीच म्हणत असतात की वेळ कुणाचा गुलाम नाही, वेळ कुणासाठी कधीच थांबत नसतो. वेळ निघून गेल्यानंतर त्या वेळेची चर्चा करत बसू नका. आणि धर्तीवरचा सर्वात मोठा गुरु कोण असेल तर तो म्हणजेच वेळ आहे. बघूया हे रिप्ले सोडलं गेलं, नेमकं काय घडलं. बॅटर इज सेफ, नॉट आउट. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय. कारण जे हाताचा पंजा असतो त्याच्या वरथ एजला चेंडू आदळलाय आणि त्यामुळेच इथे नॉट आउट चा इशारा. आणि रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं पहिलाच बॉल अप्रतिम होता मुकुलचा. मुकुल यांनी पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. खुल्या गटातील मॅचेस मध्ये सुद्धा मुकुलला आपण पूर्वी बघायचो. आणि त्या मुकुल यांनी पहिल्या चेंडूवर जे अपील केली ते पेटाळून लावले जाते. डिसिजन योग्य दिलं जातं. योग्य तो निर्णय. ओ फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. एज लागली होती. हलकीशी स्लाइस लागत हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये गेला. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं खातं उघडलंय. 50 धावा बनवणं ह्या विकेटवर तरी सध्या कठीण आहे. जसं कालपासून उल्लेख होतोय या स्पर्धेचा. आणि आज सुद्धा जे आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये तो सुद्धा उल्लेख झाला होता की 50 धावा या मैदानावर रजनीमध्ये चेस झाल्या नव्हता. एक मात्र संघ V24 चंदनसार या संघाने त्या 50 धावा चेस केल्या. धावसंख्या 1, 2 बॉलची समाप्ती. NCC नारंगी विरुद्ध RK डोंगरपाडा असा मॅच आपल्या भेटी करता आलाय. वेळेचं बंधन आहे. वेळ फार महत्वाची आहे. आणि आतापर्यंत वेळ जर आपण बघितलं तर 18 मिनिटं शिल्लक आहेत उर्वरित षटकं टाकण्याकरता.
लेफ्ट आर्मचा मारा टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. धाव मिळेल काय शंका निर्माण झाली होती. थ्रो येण्याआधी एक धाव मिळाली. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल झाले आणि त्याचा फायदा उचलला दोघांनी, धीरज आणि हरीशने. एक धाव दोघांच्या खात्यामध्ये जाते. संघाची धावसंख्या 2. दबाव दडपण टाकायचं असेल तर विकेट पाहिजेच आणि मुकुलचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करत राहा, कधी ना कधी तुम्हाला यश मिळेलच. बिग मॅच RK डोंगरपाडा विरुद्ध NCC नारंगी असा, म्हणजेच RK डोंगरपाडा वापशी करू शकते असं वाटतं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, पुन्हा फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडालाय. शतरक्षक थोडासा मागे होता. आणखीन जर तो पुढे असता तर चेल होऊ शकलं असतं, चेल कॅरी करू शकलं असतं. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3. पहिल्या चेंडूवर प्रभाव दबाव मुकुल गोलंदाजी करतोय अनुकूल. धावसंख्या 3. पुन्हा त्याला सल्ला देण्याकरता त्यांचे साथीदार. रचनी क्रिकेट म्हटलं तर एक भरपूर मेहनत असते, भरपूर कष्ट असतात, फ्लड लाईटचा मोठा खर्च असतो आणि हा सर्व खर्च उचललाय. हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. एकच धाव. शतरक्षक तिथे तैनात होता शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललंय. हे षटक फार महत्वाचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये रोखलंय NCC नारंगी या टीमला. फिल्डिंग आपण जर बघितली तर 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तर आहेत आणि इतर जे खेळाडू आहेत ते मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग, गली, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण. फुल पिच बॉल, फुल टॉस बॉल ऑफ केला होता. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या 2 ढाळांमधून चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. सत्यसाई चषक चौकार. चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. पहिल्या षटकाकरता 4 मिनिटांचा वेळ या ठिकाणी खर्च केलाय. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफळकर आहे ती 8. 10.50च्या सरासरीने आता पुढे वाटचाल करायची आहे. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजेत 42. सुस्ती दाखवली आणि कधी कधी वाढतं शरीर हे आपल्याला त्रस्त करत असतं. शरीराची हालचाल करण्याकरता आपल्याला त्रास होत असतो. म्हणूनच आपण बघितलं भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांनी दिलेला सल्ला शार्दूल ठाकूरला तो कामी आला. त्याचबरोबर आणखीन पृथ्वी शा या खेळाडूला सुद्धा सल्ला दिला होता. त्यामुळेच त्याचं आता शरीर ही चांगलं आपल्याला दिसून येतं, लवचिकता दिसून येतो. म्हणजे तुमचं शरीर क्रिकेट खेळण्याकरता व्यवस्थित मेंटेन असलं पाहिजे. कारण म्हणतात ना की आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा प्रबळ शत्रू आहे आणि तो आळस तुम्हाला झटकून टाकावं लागेल. मी मागच्या चेंडूबद्दल बोलतोय कारण तिथे धाव 1 जरी गेले असते तर चालले असते. 4 धावा गेल्या आणि तो फायदा NCC नारंगी टीमला झाला. आता श्रेयश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. श्रेयस 6 बॉल मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला उचलला होता. थ्रो थोडासा चुकीचा होता, म्हणजेच वरून केला होता आणि त्याचा फायदा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. 1 धाव मिळाली. धावसंख्या बिनबाद 9. धीरज खेळतोय 6 बर, हरीश खेळतोय 3 बर. श्रेयश याचा पहिल्याच बॉलवर 1 धाव. पुन्हा मिड ऑफला आता क्षेत्ररक्षक बदली केला जातोय. प्रत्येक चेंडू मागे जर तुम्ही बदल केला तर मग यामध्ये तुमचा वेळ जास्त खर्च होऊ शकतोय. स्ट्रायकिंगकडे आता धीरज आला. एक चांगला युवा सितारा NCC नारंगी टीमचा. ऑफ स्टंपवरच थोडासा क्रॉस होताना दिसलाय. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये थांबलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. दबाव वाढवायचा असेल तर अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, नाहीतर एकतर विकेट घ्यावे लागतील. धावसंख्या 9. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर सत्यसाई चषक 2026 मध्ये NCC नारंगी टीमची धावसंख्या बिनबाद 9. रिक्वायर रन रेट आता 11च्याही वर गेलाय. 11.18चा तो झालाय. फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळलं जातंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या चेंडूला एकच धाव.
चांगला कंट्रोल अंतिम क्षणी बघायला मिळाला त्या फिल्डरचा. एक धाव एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती आता 10 धाबा. एक षटक आणि 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10. स्कोर इज 10. श्रेयश विकेट टेकर गोलंदाज सुद्धा हवा आहे. दुसऱ्या बाजूला संकट मोचक हवा आहे नारंगी संघाला. दोन्ही संघ समान वजनाचे आहेत. आपला प्रभाव आपला दबाव दाखवलाय आणि कॅप्टनने म्हटलं सुद्धा होतं की एकमेकांविरुद्ध आम्ही यंदा सुद्धा चंदनसर गटामधून भिडलोत. ओहो काय घडलंय. गुड बॉल लेग कटर बाहेर काढलं होतं या चेंडूला. पाहू शकतात रिप्ले मध्ये लेग कटर बॉल होता. आकाश घरत यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत आणि ते चेंडूला अडवत आहेत. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10. 1.4 चेंडू टाकून चालत. दबाव दडपण आता या वेळेला एनसीसी नारंगी संघा बरा आहे. यामधून काहीतरी मार्ग काढायचा आहे म्हणूनच ही चर्चा गरजेची होती जे नुकताच आपल्याला दिसली विकेटच्या मध्यभागी. ओहो टेकन हा सुद्धा आउट कटर चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा होता मिड विकेटच्या वरून. बॅटचा हलकासा होतो स्पर्श आणि ह्या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या RK डोंगरपाडा टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. धावसंख्या धावपळकावर 10. 10 वर पहिला गडी बाद. थँक्यू. 30 सर्कलचा नियम म्हणजे तिथे उभं राहणं असं नाही. तुमचा बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायला पाहिजे आणि नारंगी म्हटलं तर पूर्णतः प्रॉपर आणि प्रिपेअर्ड असला पाहिजे हा संघ. कारण सातत्याने त्या मैदानावर त्यांच्या मैदानावर अनेक लेदर क्रिकेटच्या मॅचेस होत असतात. T20 मॅचेस होत असतात. T20च्या मॅचेस होत असतात. टेनिस क्रिकेटच्या मॅचेस होत असतात. नियमावलींचं पालन हे प्रत्येकाने करा. 1 गडी बाद. धावसंख्या 10. टार्गेट आहे 50. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. श्रेयसला यश मिळालं आणि पहिली सफलता आपल्या टीमला त्याने मिळवून दिली. शिकार केली बॅटर हरीशची. आता हितांशू नावाचा बॅटर आलाय जो स्ट्रायकिंग कडे आहे. सरळ बॅटने खेळलं जातं. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये छत्ररक्षक आहेत. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2 षटकं तर प्रभाव पाडणारी ठरली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला उत्तर देत असताना एनसीसी नारंगी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13च्या सरासरीने 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. थँक्यू. 6 मध्ये 7 वर खेळतोय धीरज. हितांशू स्ट्राईक कडे आहे. धीरज करता पारितोषिक लागलं जातोय. जन्नत बॉईज यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. लगातार 3 षटकार जर त्याने ठोकले तर त्याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आकाश पवार जन्नत बॉईज यांच्याकडून हे पारितोषिक बॅटर धीरजला असेल. 11/1. आता मुकुल आलाय पुन्हा. लेफ्ट आर्मचा मारा. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. अचानकपणे बॅटरच्या बॅटिंग क्रीजच्या थोडासा पुढून चेंडू टॉस होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. 11/1 गडी बाद. संकटामध्ये सापडले एनसीसी नारंगी हा संघ. संकट मोचक हितांशू ठरेल की धीरज. पुढे येऊन खेळलं जातं. स्ट्रेट टू द बॉलर. आपला फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज मुकुलचं चांगलं कमालीचं प्रदर्शन. चेंडूला त्याने अडवलंय. दबाव दडपण एका धाब्याकरता संघर्ष करताना दिसत आहेत एनसीसी नारंगी टीमचे हे खेळाडू. संघर्ष हे जीवन आहेत आणि या संघर्षामधूनच तुम्हाला यशाकडे वाटचाल करायची आहे. 11/1. 2.2 बॉलची समाप्ती. करंट रन रेट 4.71 चा बघायला मिळतोय.
पुढचा बॉल थोडासा पुलपिश बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एका धावेनिशी पुढे आता वाटचाल होतोय. म्हणजेच 50 धावांचं जर टार्गेट असलं तर ते चेस करण्याकरता कठीण परिस्थिती निर्माण होते प्रत्येक संघाला कोसमाई क्रीडांगणावर. या आपण सलग तिसऱ्या रजनीमध्ये बघतोय. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा 1 गडी बाद. जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची आवश्यकता. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्विच हिट करण्याकरता इरादा केला होता पक्का आणि इथे अपील जोरदार होती. मुकुल चांगली गोलंदाजी करतायत. बघू शकतात रिप्ले मध्ये कशा पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी टॉस होतोय, उसळी घेतोय. चांगली ब्रेक गोलंदाजी मुकुल या गोलंदाजाची. म्हणजेच आर्मर आहे या टीमचा. धीरज 7 मध्ये 7 वर खेळतोय. 12 वर 1 गडी बाद. लोअर फुल टॉस बॉल. खेळपट्टीवर चेंडू थांबतोय. षटक फार महत्वाचा आहे. षटक फार महत्वाचा आहे. फक्त मुकुल 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 या इनिंग मध्ये तोच दिसतोय. बॅटरचा फेस पुढे यायला पाहिजे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 12. धीरजला चमकावा लागेल. हे मैदान गाजवलंय धीरजने. यापूर्वी कोसमाई चषकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती धीरज कडून आणि संकट मोचक बनला होता एनसीसी नारंगी टीमचा. स्विंग अँड मिस. लेग कटर चेंडू टाकला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एनसीसी नारंगी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची गरज आहे. ही गरज पूर्ण केली जाईल काय? शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. चौकार मारती षटकार, आहे हा संघ झुंजार. Thank you. चौकार आणि षटकाराची आता आतषबाजी होईल काय? 12 बॉल मध्ये 19च्या सरासरीने 38ची आवश्यकता. चालक मालक धीरजला बनावा लागेल. म्हणतात ना की शेताला जर हिरवं करायचं असेल तर मालकाला काळच व्हावं लागेल. इथे लढावं लागेल बॅटरला. सध्या लढा चांगला दिसलाय RK डोंगरपाडा या टीमचा. त्यांनी चांगलं रोखलंय एनसीसी नारंगी या संघाला. 12 मध्ये जिंकण्याकरता 38ची आवश्यकता. अजूनही 5 मिनिटं आणि 24 सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत या षटक टाकण्याकरता. हाफ ट्रेकर चेंडू अचानकपणे उसळी घेणारा बॉल आहे. धावबादची संधी. दोन्ही बॅटर एकाच इन कडे पोहोचलेत आणि परततोय या वेळेला एक चांगला खेळाडू. विकेटचं पतन एनसीसी नारंगी टीमला. हा दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 12. केंद्रात नरेंद्र, राजा देवेंद्र आणि आता मैदानाच्या आतमध्ये हेमेंद्र. काही संकटमोचक बनेल या टीमचा. 11 बॉल मध्ये 38ची आवश्यकता. धीरज आणि हेमेंद्र या दोघांवर आता जबाबदारी. विजय मामा घरच चषकामध्ये चांगला खेळ झाला होता. मला आठवतं 2024-2025च्या सत्रामध्ये या टीमचा अंतिम विजेतेपद पटकावून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती ती हेमेंद्र या बॅटरची. 11 मध्ये 38 पाहिजे. हवाई सफर करावा लागेल या विकेटवर, या खेळपट्टीवर.
ऑफ स्टमर सफल झालाय आणि आता हे हवाई सफर होते सफल. वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू जातो सीमारेषेपार. मिळतील धावा 4. सत्यसाई चषक चौकार. धरा धीर धरा. फटकेबाजी करण्याकरता माहीर असलेला खेळाडू आता 10 मध्ये 11 वर खेळतोय. धावसंख्या 2 गडी बाद 16. इक्वेशन सिच्युएशन आपल्याला स्पष्ट दर्शवतोय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 34 धावांची गरज आहे. 10 मध्ये पाहिजे 34. कमरेवर हात आहेत हेमेंद्रचे, कारण तो प्रेशर असतो. तो प्रेशर रिलीज करायचा असेल तर हवाई यात्रा करावी लागेल. आता उर्वरित जे 4 चेंडू टाकायचे आहेत त्याकरता मिनिटं शिल्लक आहेत 2 मिनिटं आणि 33 सेकंद. अन्यथा 4थ्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पुन्हा जास्त वेळ खर्च होतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत, बदल होत आहेत. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे तैनात केलाय. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात केलाय. काऊ कॉर्नर लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक ठेवलाय. गोलंदाज तयार. ओहो, या ठिकाणी बघूया नेमकं काय घडलंय. पाठीमागे चेंडू तर गेलाय फाईन लेग रिझन मध्ये. मिळतील धावा 4. बॅटचा झालाय हलकासा स्पर्श आणि चौकारण्याची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. 4 धाबा चौकार. दोन गडी बाद धावसंख्या 20. 1.27 सेकंद आता शिल्लक आहेत. म्हणजेच आता 9 मध्ये 30 ची आवश्यकता. 9 चेंडू 30 पाहिजेत. ऑफ स्टंपर क्रॉस झालाय. धाव घेण्याची संधी आहे. एक चोटी धाव मिळाली बॅटरला. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. लेग बाईचा इशारा आलाय. तू माय 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 तू. ओहो, विकेट आहे की नाही DRH ची मागणी केलंय की कोणता फलंदाज नेमका बाद आहे. तिसऱ्या पंचांना कंट्रोल रूम मध्ये बोलवलं गेलंय. काय घडलंय, काय बिघडलंय बघा. शतरक्षक तुमचे त्या ठिकाणी कोसळलेत. क्रॅम्प्स येत आहेत. युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा चांगली पाहिजे. कंट्रोल संयम पाहिजे. क्रॅम्प्स येऊ नये याकरता जास्तीत जास्त पाणी तुम्ही प्राशन केलं पाहिजे. DRH मागणी. अंपायर्स कॉल्स. नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय. धीरज बाद आहे की हेमेंद्र. म्हणजे स्ट्राईक एंडच्या दिशेने बॅटर आउट आहे की नाही. साहिल पाटील आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. दोन्ही टीम करता महत्वपूर्ण मॅच असेल आणि अचानकपणे जर RK डोंगरपाडा संघ जर जिंकला ना तर मग त्यांचे आनंद उत्सव त्यांच्या खेमामध्ये साजरा केला जाईल असं वाटतं. कारण एकमेकांविरुद्ध अनेक वेळा ते येत असत. याच्यामध्ये जास्तीत जास्त विजय हा NCC नारंगी संघाचा होताना दिसलाय. इथे आता ह्या मॅच नेमकं काय गणित आहे. बॅटर नॉट आउट. सुरक्षित आहेत बॅटर, सुरक्षित आहेत बॅटर. म्हणजेच या 2 धाबा अंकित होत आहेत. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 22 वर 2 गडी बाद. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये पाहिजेत 28. लेग बाईचा इशारा राकेश राऊत सरांचा आलाय. या 2 धाबा जातील त्या अतिरिक्त कोट्यामध्ये. 8 मध्ये पाहिजेत 28. मेहनत करावी लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चाबी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच आपल्याकरता उघडत असते. म्हणूनच ती मेहनत या ठिकाणी कोणाची दिसेल. हावभाव कोणाच्या बदलतील. जास्तीचा वेळ इथे खर्च होताना आपल्याला दिसून येतो. 2 चेंडू टाकायचे आहेत आणि 1 मिनिट शिल्लक आहे. जास्त वेळ इथे गेलाय.
आणि मॅच जर तुम्ही सुरू केला नाही तर मग तुम्हालाच एक खेळाडू एक्स्ट्रा घ्यावा लागेल. ओहो, व्हॉट बॉल, वाईड यॉर्कर. बॅटिंग करणाऱ्या टीमने अंपायर्स कॉल्स आहे. DRS वाईड करता, नो डाऊट अंपायर्स कॉल्स बघूया, चेक केलं जाईल. DRS दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. ओ हो, बघा कशी खुशी झालंय, जल्लोष करतायत. कारण कुठेतरी खूप दिवसानंतर विजयाच्या अगदी जवळ RK डोंगरपाडा या टीमला आपण बघतोय. 5 बॉल टाकून झाले त्या षटकामध्ये. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22, 7 बॉल आणि 28 ची आवश्यकता. पारचा पुढचा बॉल थोडासा आत वळणारा चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाही. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना NCC नारंगी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 23. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 27 धाबांची गरज आहे. 6 बॉल 27 धाबा. परिवर्तन दिसलं या सामन्यामध्ये. म्हणजेच पारड जड आहे ते RK डोंगरपाडा या टीमचं. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. धीरज स्ट्राईक इनकडे 14 मध्ये 16 वर तो खेळतोय. हेमेंद्र नॉन स्ट्राईक इनकडे आहे. गोलंदाजी मार्गावर भूषण. चांगला रोल त्याला अदा करावा लागेल. बॅटरला सुद्धा चांगला रोल अदा करावा लागेल. धीरज मोठा फटका खेळेल काय, शंका निर्माण झालाय. आणि इथे डॉट बॉल, वॉट बॉल, ड्रीम बॉल. चांगला चेंडू रिलीज केलाय. 5 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 5 बॉल 27. 4 षटकांकरता बरोबर वेळ घेतला होता. आता 5 मध्ये 27 धाबांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये काहीतरी गायडन्स केलं जातं. भूषणला सल्ला दिला जातो. 5 मध्ये 27. अकुटपाचा बॉल. मॅच झाला होता नरम. या षटकारणीशी मॅचला केलं या बॅटरने गरम. सिक्सर ओव्हर द मिड विकेट एरिया. मॅसिव्ह हिट. आता षटकार आणि चौकार जरुरी आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. 4-21 धावसंख्या. धावफळकर 2 गडी बाद 29. चांगला मॅच. धीरज आता बोलतोय, त्याचे बॅट बोलतोय. षटकार येत आहेत ते उशिराने. वेट केलं आणि त्याच्यानंतर हे शॉर्ट सिलेक्शन. 16 मध्ये 22 वर तो खेळतोय. 4 बॉल 21 ची आवश्यकता. लेफ्ट आर्मचा मारा. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय. ओ यस, परत जावं लागतं. ते हेमेंद्र या बॅटरला डायमंड डकचा शिकार बनलाय. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या NCC नारंगी टीमला हा लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 30. 30 फॉर 3. कम ऑन डीजे.
अपेक्षा हेमंद्रे याच्याकडून सुद्धा होती. आता अक्षय नावाचा खेळाडू. खरं तर दुसरीकडे सुद्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळेच बहुतेक खेळाडू हे एनसीसी नारंगी टीम मध्ये आपल्याला दिसत नाही. जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला लोकनेते आमदार चषक 2026चा रणसंग्राम आणि त्या ठिकाणी तो संघ तिथे दाखल झालाय. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. मोठा फटका, कडक, बेधडक पाठवलंय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. आहे हा संघ झुंजार, क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक, सत्यसाई Thank you. चषक भरला. 3 गडी बाद 36 धावा, 2 मध्ये पाहिजे 14. गोलंदाजाने जर चूक केली तर मग फायदा होऊ शकतो. सरळ बॅटने ओव्हर पिच बॉल, स्ट्रेट वाईडिश लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 2 इन रो, बिगी. थँक्यू. जन्नत बॉईज पवार यांचं नाव आलं होतं आमच्याकडे. 3 षटकार ठोकल्यानंतर त्याला मिळतील 500 रुपये. धीरजने 2 ठोकलेत, 19 मध्ये 35 बनवलेत. 1 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 1 बॉल 8 ची गरज. मॅचला बनवलंय. ह्याच धाबा जर पहिल्या 2 षटकांमध्ये 10 ते 12 धाबा जरी आल्या असत्या तरी मग मार्ग सोपा बनला असता. ओ गुड बॉल, गुड बॉल, गुड बॉल. चांगलं फिनिश केलंय. अंतिम चेंडू चांगला टाकलाय. वेग भन्नाट होता. या आधीच ऑफ स्टंपवर तो सफल झालाय आणि ह्याच बरोबर या मॅचला जिंकलंय आरके डोंगरपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल मनापासून आभार असतील एनसीसी नारंगी टीमचं. हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये पुढे चला. या मॅचचा हिरो ही फुल मॅच समरी आपल्यापर्यंत पोहोचवली गेलाय. आरके डोंगरपाडा टीम कडून मुकुल 10 मध्ये 18 बनवल्या, प्रफुल्लने 8 मध्ये 15 बनवल्यात. मुकुल इथे सुद्धा चमकला आणि खाली गोलंदाजीमध्ये सुद्धा तो चमकला. त्याचा तो 2 षटकांचा स्पेल